हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाडिस्कॉम 2025-26 ची जी रिक्रुटमेंट आहे फायनान्स अँड अकाउंट्स त्याच्यामध्ये सिनियर मॅनेजर, मॅनेजर, डेप्युटी मॅनेजरची जी पोस्ट आहे त्यासाठी प्रोफेशनल नॉलेजचा चॅप्टर 1 फायनान्शियल अकाउंटिंगचा टॉपिक 5 कव्हर करतायत, जो आहे फायनल अकाउंट अंडर शेड्यूल 3. याचे एमसीक्यूज आपण इथे कव्हर करणार आहे आज. ठीक आहे. आणि ही जी सिरीज आहे टिल एक्झाम पर्यंत स्टार्ट राहणार. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करून घ्या. ठीक आहे. तसंच बघा, महा ट्रान्सकोसाठी फायनान्स आणि अकाउंटची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. जे प्रोफेशनल नॉलेजचे जे कन्सेप्ट आहेत ते सगळे कव्हर होतील, ज्याच्यामध्ये 7 जे आहे ते सब्जेक्ट कव्हर केलेले आहेत. 7,000+ एमसीक्यूज आहेत. तर ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. इम्पॉर्टंट पीडीएफ आहे, एक्झाम ओरिएंटेड. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण फायनल अकाउंट्स अंडर शेड्यूल 3 चे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट आहे शेड्यूल 3 ऑफ द कंपनीज ऍक्ट 2013 डील्स विथ. कंपनी कायदा 2013च्या अनुसूचित 3 काय संबंधित आहे? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट अकाउंटिंग स्टँडर्ड, सेकंड फॉर्मॅट ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, थर्ड टॅक्स कम्प्युटेशन अँड फोर्थ ऑडिट प्रोसिजर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड फॉर्मॅट ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, आर्थिक अहवालांचा फॉर्मॅट. बिकॉज शेड्यूल 3 प्रिस्क्राइब द प्रेझेंटेशन ऑफ बॅलन्स शीट and statement of profit and loss for companies in India. Next, second, which of the following is classified as the current asset under schedule 3? ठीक आहे. खालीलपैकी कोणते अनुसूचित 3 अंतर्गत चालू मालमत्ता आहे? ठीक आहे. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट लँड अँड बिल्डिंग, सेकंड इन्व्हेंटरी, थर्ड लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट अँड फोर्थ गुडविल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड इन्व्हेंटरी मीन्स साठा. Current accounts are expected to be realized, sold or used within 12 months and inventory is a current asset. Next, third, in schedule 3 extraordinary items are. अनुसूचित 3 मध्ये असामान्य आयटम्स कोणते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट shown separately in the balance sheet, second shown under the revenue from operation, third shown separately in statement of profit and loss and fourth shown not shown anywhere. The correct answer आहे इथे थर्ड shown separately in statement of profit and loss. Profit and loss मध्ये स्वतंत्र दाखवले जातात because extraordinary item are disclosed separately in profit and loss to distinguish from ordinary revenue and expenses. Next, fourth, which of the following is a current liability under schedule 3? खालीलपैकी कोणते चालू दायित्व आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट शेअर कॅपिटल, सेकंड लॉंग टर्म बोरोविंग, थर्ड ट्रेड पेएबल्स अँड फोर्थ रिटेन अर्निंग. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ट्रेड पेएबल्स, व्यापार देयके. बिकॉज ट्रेड पेएबल्स आर ऑब्लिगेशन पेएबल विदिन 12 months, हे करंट लायबिलिटी. नेक्स्ट, फिफ्थ, शेड्यूल 3 रिक्वायर प्रेझेंटेशन ऑफ रिझर्व अँड सरप्लस अंडर. अनुसूचित 3 अंतर्गत राखीव व अधिशेष दाखवावे. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट नॉन करंट लायबिलिटी, सेकंड शेअर होल्डर्स फंड, थर्ड करंट लायबिलिटी अँड फोर्थ इनटेंजिबल असेट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड शेअर होल्डर्स फंड, समभाग धारक निधी. बिकॉज रिझर्व अँड सरप्लस फ्रॉम पार्ट ऑफ इक्विटी और शेअर होल्डर फंड. नेक्स्ट, सिक्स्थ, डेप्रिसिएशन अंडर शेड्यूल 3 इज. अनुसूचित 3 अंतर्गत घसारा मीन्स डेप्रिसिएशन काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट शोन ॲज अ सेपरेट लाईन आयटम इन प्रॉफिट अँड लॉस, second deducted from asset value in the balance sheet, third both A and B and fourth not recognized. The correct answer आहे third both A and B means प्रॉफिट अँड लॉस मध्ये स्वतंत्र ओळखी दाखवते आणि बॅलन्स शीट मध्ये मालमत्तेतून किमतीतून वजा केली जाते. बिकॉज डेप्रिसिएशन इज चार्ज इन प्रॉफिट अँड लॉस अँड रिड्यूस कॅरिंग अमाउंट ऑफ असेट इन बॅलन्स शीट. नेक्स्ट, सेवंथ, रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन अंडर शेड्यूल 3 इन्क्लुड्स. अनुसूचित 3 अंतर्गत ऑपरेशनचे उत्पन्न यामध्ये समाविष्ट आहे. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इंटरेस्ट इन्कम, सेकंड डिव्हिडंड इन्कम, थर्ड सेल ऑफ गुड्स और सर्व्हिसेस अँड फोर्थ गेन ऑन सेल ऑफ फिक्स असेट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सेल ऑफ गुड्स और सर्व्हिसेस, वस्तू किंवा सेवांची विक्री. बिकॉज revenue from operation refers to the core business income and other income is shown separately. Next, 8, under schedule 3 current maturity of long term borrowing are shown under.
दीर्घकालीन कर्जाचे चालू हप्ते, तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट नॉन करंट लायबिलिटी, सेकंड करंट लायबिलिटी, थर्ड शेअर कॅपिटल अँड फोर्थ रिझर्व. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड करंट लायबिलिटी, चालू दायित्व, बिकॉज पोर्शन ऑफ लॉंग टर्म डेट ड्यू विदिन 12 months is classified as a current liability. Next, ninth, which of the following is not required in the notes to account under Schedule 3? खालीलपैकी कोणती नोंदी नोट्स मध्ये आवश्यक नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अकाउंटिंग पॉलिसीज अडॉप्टेड, सेकंड कॉन्टिजेंट लायबिलिटीज, थर्ड मॅनेजरियल रिम्युनरेशन अँड फोर्थ कॅश रिसिप्ट फ्रॉम कस्टमर. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ कॅश रिसिप्ट फ्रॉम कस्टमर, ग्राहकाकडून रोकड मिळवलेली रक्कम, बिकॉज notes include policies, contingent liability and managerial remuneration, and cash receipt are not disclosed separately. Okay. तसंच बघा व्याकरणची सुद्धा पीडीएफ अवेलेबल आहे, मराठी व्याकरण, ज्याच्यामध्ये सगळं मराठी व्याकरण दिलेलं आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 10th, अंडर शेड्यूल 3 इनटेंजिबल असेट आर क्लासिफाईड ॲज. अनुसूचित 3 अंतर्गत अमूर्त मालमत्ता कोणती? बघा ऑप्शन आहे फर्स्ट करंट असेट, सेकंड नॉन करंट असेट, थर्ड करंट लायबिलिटी अँड फोर्थ रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड नॉन करंट असेट, अल्पकालिक मालमत्ता, बिकॉज intangible assets like patent and goodwill provide long term benefit and are shown as a non current asset. Next 11, interest payable on borrowing is classified under. कर्जावर देय व्याज. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट नॉन करंट लायबिलिटी, सेकंड करंट लायबिलिटी, थर्ड शेअर होल्डर फंड अँड फोर्थ लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड करंट लायबिलिटी, चालू देतो, बिकॉज इंटरेस्ट पेएबल विद इन नेक्स्ट 12 months is considered as current liability. Next 12th, profit or loss before tax is shown in schedule 3 under. कर पूर्व नफा किंवा तोटा दाखवला जातो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इक्विटी, नॉन करंट लायबिलिटी, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अँड नोट्स टू अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस, because profit before tax is a part of profit and loss and computed before tax. Okay. Next 13, provision for taxation is shown under. करासाठी तरतूद दाखवली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट करंट लायबिलिटी, सेकंड नॉन करंट लायबिलिटी, थर्ड शेअर कॅपिटल अँड फोर्थ रिझर्व. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट करंट लायबिलिटी, चालू दायित्व, बिकॉज टॅक्स पेएबल विद इन 12 months is classified as a current liability. Next 14, under schedule 3 contingent liability are disclosing. संभाव्य दायित्वांची माहिती दाखवली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बॅलन्स शीट, नोट्स टू अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट अँड कॅश फ्लो स्टेटमेंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड नोट्स टू अकाउंट. कॉन्टिजेंट लायबिलिटी आर डिस्क्लोज इन नोट्स, नॉट रिकॉग्नाइज इन बॅलन्स शीट. ओके. नेक्स्ट 15, डिव्हिडंड प्रपोज आफ्टर द बॅलन्स शीट डेट इज शोन ॲज. बॅलन्स शीट नंतर प्रस्तावित लाभांश दाखवला जातो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट करंट लायबिलिटी, सेकंड नॉन करंट लायबिलिटी, थर्ड रिझर्व अँड फोर्थ शेअर कॅपिटल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड रिझर्व, मीन्स राखी, बिकॉज प्रपोज डिव्हिडंड इज नॉट अ लायबिलिटी अंटिल डिक्लेअर्ड, शोन ॲज अप्रोप्रिएशन ऑफ रिझर्व इन नोट्स ऑर प्रॉफिट अँड लॉस. ओके. तसंच बघा मराठी व्याकरण, अकाउंट फायनान्स फॉर्म्युला पीडीएफ, फायनान्स अकाउंटशिप कंप्लीट सब्जेक्ट्स, मॉक टेस्ट आणि क्वांटिटी ॲप्टिट्यूड सर्व पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवे असतील व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.